हॅलो नमस्कार, वेलकम बॅक. तर आज संडे आहे आणि आज नाश्त्याला घरी नाश्ता काही बनवला नाही आहे, तर आम्ही बाहेर जातो नाश्त्यासाठी. आणि आज काही स्पेशल नॉनव्हेज वगैरे काही बनणार नाही आहे, कारण व्हेजच काहीतरी नॉर्मल आज जेवण बनेल. सो चला आजचा दिवस कसा जातो ते पाहूया, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आज संडे होता आणि घरी नाश्ता वगैरे मी काय बनवला नव्हता. आणि ॲक्च्युली मेन थिंग म्हणजे 1-2-3 वस्तू आणायच्या होत्या घरातल्या, आणि त्याचबरोबर ना बऱ्याच दिवसापासून मला जो आहे हार्मन म्हणा किंवा गुळाचा चहा बाहेर मिळतो बघा, तो प्यायचा होता. तर घरी मी गुळाचाच चहा करून पिते, पण आपल्या हातापेक्षा दुसऱ्याच्या हाताचं पिलेलं खूप बरं लागतं. आणि हे शॉप्समध्ये जो गुळाचा चहा मिळतो त्याची चव तरी अतिउत्तम असते. सो तेच मला प्यायचं होता. सो तिकडे जायचं ठरवलं, पण मुलींना जे आहे पावभाजी खायचं होतं, म्हणून आम्ही मग एका दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथलाच चहा मला जो आहे प्यावा लागला. त्यामुळे माझा थोडासा मूड ऑफ झाला होता. आणि मुलींनी फालुदा वगैरे घेतला होता, पण तो काही त्यांनी संपवलाच नाही. मग शेवटी मलाच तो संपवावा लागला. आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो नर्सरीमध्ये प्लांट्स पाहण्यासाठी. आता नक्की कोणते प्लांट्स घ्यायचे ॲक्च्युली मला कळत नव्हतं. आणि मेन थिंग म्हणजे आता उन्हाळा सुरू होतो आहे, आणि या उन्हाळ्यामध्ये इतक्या कडक उन्हामध्ये ते प्लांट सर्वाईव्ह करतील की नाही हे देखील डाऊटफुल होतं. मग म्हटलं चला बाकी कोणतेच नको, सदाफुली फक्त घेऊयात. आणि मग सदाफुलीमधले जे कलर आहेत ते पाहत होते. ऑलरेडी माझ्याकडे एक सदाफुली आहे पिंक कलरची. आता ही बेबी पिंक कलरची सदाफुली मी घेतलेली आहे. आणि विथ कुंडी जर तुम्हाला हवी असेल तर ते 50 रुपीजला देतात. आणि जर कुंडी नको असेल तर 30 रुपीजपर्यंत ते म्हणजे भेटतात प्लांट्स ते. तर आणखी बरेच कलर मला त्यामध्ये ॲड करायचे आहेत, पण आता सध्या फक्त बेबी पिंक कलर घेतलेला आहे. त्याचबरोबर इकडे एक प्लांट आहे बघा, असं बांबूसारखं असतं ते. ॲक्च्युली मला नाव नाही माहिती त्याला. आणि पिंक फ्लॉवर असतात, बोन्साय पद्धतीचं थोडंफार असतं ते. आणि बऱ्याच दिवसापासून मला ते घ्यायचं होतं, पण याचा रेट भरपूर आहे. म्हटलं राहू देत, नेक्स्ट टाईम बघूयात. आणि येताना ना खूप सारे असे फ्रूट्स आम्ही घेऊन आलोत. आणि आता इतकी गरमी वाढली आहे ना, सो जे वॉटरी फ्रूट्स असतात बघा, वॉटरमेलन म्हणा, अननस म्हणा, ते कितीही खाल्ले तरी खावेसेच वाटतात. सो जे आहे या दिवसांमध्ये जे हे सीझनल जे फ्रूट्स असतात त्यांचा समावेश जो आहे असतोच असतो. सो ते येताना घेऊन आले. त्याचबरोबर ह्या भेंड्या आहेत, ॲक्च्युली यांची आज मी आमटी बनवणार आहे. याआधीही मी रेसिपी शेअर केलेली आहे. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल अशी रेसिपी काही शेअर नाही करणार. यांची आमटी आता मी बनवणार आहे दुपारच्या जेवणासाठी. आणि बघू शकता ह्या सदाफुली. आता हे 2 कलर माझ्याकडे झालेले आहेत. आता पुढे जाऊन मला आणखी कलर्स ॲड करायचे आहेत, कारण हे असं एक प्लांट आहे जे बऱ्यापैकी सर्वाईव्ह जे आहे करतं. त्याला जास्त मेंटेनन्सची गरज नसते. सो इथे जे आहे, कारण मी काहीच ब्रेकफास्ट केला नव्हता, फक्त चहा पिऊन आली होती. म्हटले सगळे फ्रूट्स घेऊयात चिरून आणि मग खाऊयात. तर सगळ्यांनी आम्ही फ्रूट्स खाल्ले. तर इथे मी भेंडीची आमटी बनवते आहे. आधी मी तेल गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं होतं आणि हिंग घालायचं असतं. ॲक्च्युली माझ्याकडे हिंग नव्हता. आणि या वाटणामध्ये ना खोबरं, धने, मिरची, लसूण आणि चिंच असं घातलेलं आहे सगळं. आणि याआधी मी रेसिपी जी आहे शेअर केलेली आहे, पण तरी देखील आता शॉर्टकटमध्ये सांगते आहे. आता हे उकळलं की यामध्ये या भेंड्या ज्या आहेत घालायच्या आहेत. त्या व्यवस्थित स्वच्छ मी धुवून बारीक याचे काप करून घेतलेले आहेत. तर आता इथे हे उकळलेलं आहे आणि यामध्ये आता आपण या भेंड्या घालूया. तर मस्त आता या भेंड्या एक 10 मिनिटं शिजू द्यायच्या आहेत. 10 मिनिटात शिजून जातात, 10पेक्षा कमी टाईममध्येच शिजून जातील. तर आज संडे आहेत, सगळे घरीच आहेत. आणि घरी असलं की मग कुठले मूव्हीज पाहिले जातात घरी नवीन. पण छावा मूव्ही हा असा आहे की जवळजवळ आम्ही आता 4-5 वेळा पाहिला असेल, तरी देखील ना हमखास परत तो जो आहे लावलाच जातो जेव्हा मूड होतो त्यावेळेस.
तर आज आणखी एक पार्सल जे आहे रिसीव झालं होतं. आजिओवरचंच होतं ॲक्च्युली. राशीला काही अमाऊंट मिळाले होते ना बर्थडेसाठी, त्या सगळ्या पैशांमधूनच ना तिला एक 3-4 ड्रेसेस ऑर्डर केले होते. त्यातले 2 फ्रॉक्स ऑलरेडी आले होते, ते तुमच्याशी मी शेअर केले होते. तर आज इथे आणखी एक टॉप आलं होतं आणि रुहीचा एक कॉर्ड सेट होता, तो आला होता. तर तेच राशी जी आहे अनबॉक्सिंग करते आहे आणि खरंच खूप छान याची क्वालिटी होती. याच्याही लिंक्स तुम्हाला हव्या असतील तर मला सांगा, मी तुम्हाला नक्कीच देईन. आणि या मी ऑफरमध्ये घेतल्या होत्या, त्यामुळे सेम प्राईसला आत्ता पण मिळेल की नाही डाऊटफुल आहे. सो मी या जवळजवळ 200च्या आतमध्येच हे दोन्ही देखील जे आहेत ड्रेसेस घेतले होते. आणि आत्ता त्याची प्राइसेस आहे की नाही माहीत नाही, कारण ते जेव्हा एक पीस उरलेले असतात ना त्यावेळेस ते ऑफरमध्ये घालतात आणि ते पटकन जे आहे करावं लागतं ऑर्डर, नाही तर मग ते आउट ऑफ स्टॉक होतं. सो असंच मी ते केले होते सगळे ड्रेसेस. सो मला कमी रेटमध्ये भेटले होते. तरी देखील मी लिंक तुम्हाला जर हवी असेल तर नक्की शेअर करेन आणि नेक्स्ट टाईम राशी रुहीला ते वेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवेनच. आता फक्त असंच दाखवते. आणि इकडे बघू शकता युस्टा या ब्रँडचे आहेत हे ड्रेसेस. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. टेक केअर फ्रेंड्स.